सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी M.A. महाजन. सब्जेक्ट जनरल सायन्स स्टँडर्ड 7 लेक्चर नंबर 21 टॉपिक नंबर 12 टॉपिक नेम द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. हा पाठ आज आपण शिकणार आहोत. द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. व्हॉट इज मीन बाय ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय? हाऊ आर द बोन्स इन आवर बॉडी जॉईंट टू इच अदर. आपल्या शरीरातील जे बोन्स आहे, हाडे आहेत, ती एकमेकाला कशी जोडलेली आहेत. क्लोज युअर मस्क्युलर सिस्टीम. तर ऑर्गन सिस्टीम म्हणजे द ग्रुप ऑफ ऑर्गन्स परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन्स टुगेदर इन अ बॉडी इज कॉल्ड अन ऑर्गन सिस्टीम. म्हणजे एक ऑर्गनचा, इंद्रियांचा एक ग्रुप असतो की जो गट असतो की जो विविध प्रकारचे कार्य करीत असतो आपल्या शरीरामध्ये, त्याला ऑर्गन सिस्टीम असं म्हणलेलं आहे. हाऊ आर द बोन्स इन आवर बॉडी जॉईंट टू इच अदर. बोन्स आर जॉईंट टू इच अदर बाय लिगामेंट्स. आपल्या शरीरातील बोन्स हे लिगामेंट्सने जॉईंट झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत मस्क्युलर सिस्टीम. क्लोज युअर फर्स्ट फिस्ट टाइटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. तुमचा दंड जो आहे तो दंड मध्ये तुमचे आर्म बेंड करायचे आहे. नाऊ फील द अप्पर पार्ट ऑफ दिस आर्म विथ द फिंगर ऑफ युअर अदर हँड. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स. नंतर तुमच्या दंडावरती जी वाढलेली त्वचा आहे तिला हात लावायचा आहे. तर तुम्हाला तिथं अनुभव येईल की त्या ज्या वाढलेली त्वचा आहे त्याला आपण मसल्स म्हणतो. डू यू फील द हार्डनेस इन द अप्पर आर्म. तुम्हाला थोडासा कठीणपणा जाणवतो का अप्पर आर्ममध्ये. दिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल्स. हा जो फ्लेशी पार्ट आहे, हा जो ही जी त्वचा, ही जी कातडी आलेली तुम्हाला वरती दिसते आर्मच्या वर, म्हणजे ह्या बाहूच्या वरती, त्याला मसल्स असं म्हणतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. मसल्स या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी मुवमेंट. आपल्या शरीराची जशी हालचाल होईल तसे ते कॉन्ट्रॅक्टने होतात आणि रिलॅक्स होतात. म्हणजे आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. मसल्स गिव्ह आवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पोश्चर. या मसल्समुळे, याला स्नायू म्हणतो आपण मराठीमध्ये, या स्नायूमुळे, या मसल्समुळे आपल्या शरीराला एक विशिष्ट प्रकारचा आकार आलेला आहे. मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. तर ह्या ज्या मसल्स आहेत, या मसल्स ज्या आहे या बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिपेअर. ह्या फायबर्सच्या बनलेल्या मसल्स आहेत आणि या पाहिजे त्यावेळेस आकुंचन होतात आणि पाहिजे तेव्हा प्रसरण पावतात. Can you tell what is the mutual relationship between muscles and bones? The muscles are firmly attached to bones by means of tendons. ज्या मसल्स आहेत, ह्या मसल्स ह्या ज्या मसल्स आहेत, ह्या मसल्स टेंडन्सनी अटॅच झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल द बोन्स आर एबल टू मूव्ह. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन प्रसरणमुळे आपले बोन्स हालचाल करू शकतात. दिस हेल्प इन मुवमेंट ऑफ आवर बॉडी. याच्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते. मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. मसल्स या टेंडन्समुळे एकमेकाला अटॅच झालेले आहेत. When muscles contract, there is a movement at the joint.
and the bones move either nearer to or away from each other. ज्यावेळेस मसल्स या कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात, त्यावेळेस तिथं मोमेंट, त्या जॉईंटला मोमेंट हालचाल होते आणि आपले बोन्स जवळ किंवा दूर जाऊ शकतात. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मोमेंट्स. म्हणजे मसल्सची जी ॲक्शन आहे, कृती आहे, ती सर्व हालचालीसाठी आवश्यक आहे. फ्रॉम द स्मॉल मोमेंट ऑफ आयलिड्स टू दोज दॅट डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज वेन chopping wood with an axe. We use muscles for various movements like talking, laughing, walking, jumping, throwing, etc. तर आपल्या डोळ्याची पापणीची जी हालचाल आहे ती सुद्धा मसल्सनेच होते. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये समजा आपल्याला एखादं लाकूड घासून काढायचं असेल, ज्यावेळेस आपल्याला मोठी स्ट्रेंथ, ताकद लागते, त्यावेळेससुद्धा आपल्याला मसल्सचीच गरज पडते. आपण मसलचा उपयोग विविध हालचालीसाठी करतो, जसं बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, फेकणे. तर अशा विविध प्रकारच्या हालचालीसाठी आपण या कृतीचा उपयोग, या मसलचा उपयोग करत असतो. यूज ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर. विच पार्ट ऑफ आवर बॉडी आर मेड अप ऑफ ओनली ऑफ मसल्स. आपल्या शरीराचे कोणते अवयव हे मसल्सनी तयार झालेले आहे. तर do you know there are more than 600 muscles in human body. आपल्या शरीरामध्ये 600पेक्षा जास्त मसल्स आहे ह्युमन बॉडीमध्ये. मसल्स कंट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% ऑफ द वेट ऑफ द हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी. आपल्या शरीरापैकी हेल्दी माणसाच्या म्हणजे 40% वजन हे मसल्समुळे आपलं असतं. देअर आर अबाउट 30 मसल्स इन द ह्युमन फेस. आपल्या शरीराच्या, आपल्या चेहऱ्यामध्ये, आपला जो चेहरा आहे, माणसाचा चेहरा, याच्यामध्ये 30 मसल्स असतात. आवर आईज, माउथ, नोज आर एन्सर्कल्ड बाय स्मॉल मसल्स. म्हणजे आपले डोळे, तोंड, नाक हे छोट्या मसल्सनी वेढलेलं असतं. एक्सप्रेशन लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस्ड बाय द मुवमेंट ऑफ दीज मसल्स ऑफ द फेस. आपला आनंद, दुःख, भीती हे सर्व आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं. मग हे चेहऱ्यावर दिसून येतं ते फक्त मसल्समुळेच दिसून येतं. कॅन यू टेल, आर द मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन इन आवर बॉडी आयडेंटिकल? Are the muscles of different organ in our body identical? No, the muscles of different organ are different in their structure. वेगवेगळ्या अवयवांचं जे मसल्स आहेत त्या वेगवेगळ्या असतात, त्या सारख्या नसतात. याच्यानंतर आपण शिकणार आहोत व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय. तर वर्किंग विथ आवर हँड्स, वॉकिंग, ईटिंग एक्सेट्रा आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन आवर विल. आपल्या हाताने हालचाल करणे, चालणे, अन्न खाणे आर द फंक्शन्स
दॅट डिपेंड अपॉन आवर विल, म्हणजे आपल्या शक्तीमध्ये, प्रतिकार शक्तीवर हे सर्व हालचाली करणे अवलंबून असतं. मसल्स यूज इन दीज ॲक्शन्स आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. या कृतीमध्ये ज्या मसल्स उपयोगात येतात या सर्व कृती आपल्याला करण्यामध्ये, त्याला आपण व्हॉलंटरी मसल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मसल इन आवर आर्म अँड लेग आर व्हॉलंटरी मसल्स. उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपले मसल्स म्हणजे आपल्या पायामधल्या आणि हातामधल्या ज्या मसल्स आहेत त्याला व्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. इन व्हॉलंटरी मसल्स व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रीथिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर व्हायटल फंक्शन्स. विविध प्रकारच्या प्रक्रिया आहे, जसं श्वास घेणे, रक्तभिसरण होणे, त्याला अशा हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आहेत. अँड दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. हे आपल्या शरीरासाठी फार आवश्यक कार्य आहे. दे डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल. ते आपल्या विलवर, आपल्या इच्छेवर, आपली जी इच्छा आहे त्या इच्छेवर ते डिपेंड नसतात. द मसल्स ऑफ ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलंटरी फंक्शन्स आर कॉल्ड इनव्हॉलंटरी मसल्स. म्हणजे त्या मसल्स आहेत, ज्या मसल्सचे ऑर्गन आहेत त्याला इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, त्याला अनैच्छिक स्नायू असं आपण म्हणतो. त्याला अनैच्छिक स्नायू असं आपण म्हणतो. फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक द स्टमक, इंटेस्टाईन, हर्ट आर कॅरीड आउट इन देअर ओन फिक्स मॅनर बाय इनव्हॉलंटरी मसल्स. म्हणजे जे आपल्या शरीरातले जे इंद्रिय आहेत, जसे उदाहरणार्थ पोट, लहान आतडे, हृदय, हे सर्व यांच्यामध्ये जे कार्य चालतं हे आपल्याला विचारून की आपल्याला सांगून चालत नाही. तर ते त्यांच्या मनाने ते कार्य ऑटोमॅटिक ते कार्य चालू असतं. ते कार्य बंद होत नाही. आपण रात्री झोपलो तरीसुद्धा ते कार्य बंद होत नाही. तर अशा ज्या कार्य चालतं तर त्याच्यामध्ये ज्या उपयोगी येणाऱ्या मसल्स आहेत त्याला आपण इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हणतो. विच ऑर्गन which organ in our body have voluntary muscles and which one have involuntary muscles, find out and make the list of each type. तर आपल्या शरीरामध्ये कोणते व्हॉलंटरी मसल्स आहेत, कोणते इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, त्या तुम्ही शोधून काढायच्या आहेत आणि त्याची यादी बनवायची आहे. आता बघा, आपण शिकणार आहोत पुढचा टॉपिक, टाईप्स ऑफ मसल्स. आता आपण मसल्सचे प्रकार शिकणार आहोत. पहिला प्रकार आहे स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्स, द टू एंड्स ऑफ ईच ऑफ दीज मसल्स आर अटॅच्ड टू टू डिफरंट बोन्स. दोन टोके ज्या मसल्सची वेगवेगळ्या ठिकाणी जोडलेली असतात, जे वेगवेगळ्या बोन्सला, हाडांना. एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स. तर स्केलेटल मसल्स म्हणजे आपल्या पायाच्या आणि हाताच्या ज्या मसल्स आहेत त्या मसल्स म्हणजे स्केलेटल मसल्स. देअर मोमेंट आर व्हॉलंटरी. यांची जी मोमेंट आहे व्हॉलंटरी, आपल्या इच्छेवर आहे. आपण जर हात मागे पुढे हलवला तरच या मसल्स वर्क करतात, नाहीतर वर्क करत नाही. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ द स्केलेटल टुगेदर अँड गिविंग शेप टू आवर बॉडी. तर या मसल्समुळे आपल्या शरीराची हाडे ही एकमेकाला जुळलेली असतात आणि आपल्या हाडांना आपल्या शरीराला योग्य शेप, आकार या मसल्समुळे मिळतो. त्या आहे स्केलेटल मसल्स. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, त्या आहे हर्ट ऑर कार्डियक मसल. दीज मसल ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट. म्हणजे आपल्या हृदयामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन होतं तर ते जे होतं ज्या मसल्समुळे होतं त्या मसल्सला आपण कार्डियक मसल किंवा हर्ट मसल असं म्हणतो. देअर मोमेंट इज इनव्हॉलंटरी. ही ज्यांची मोमेंट ही इनव्हॉलंटरी असते, अनैच्छिक असते. कार्डियक मसल्स कॉज अवर हर्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट रेट ऑफ अबाउट 70 times per minute. कार्डियक मसलमुळे आपल्या हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण हे 70 वेळेस होतं, 70 times per minute.
एका मिनिटामध्ये 70 वेळा आकुंचन आणि प्रसरण होतं. आता तिसऱ्या टाईपची मसल्स आपण बघतो आहे, स्मूथ मसल्स. दीज मसल्स आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन्स अदर दॅन द हार्ट. ह्या ज्या स्मूथ मसल्स आहेत ह्या हृदया व्यतिरिक्त इतर इंटरनल ऑर्गन म्हणजे अंतरेंद्रियांमध्ये या असतात. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल्स, युटेरस एक्सेट्रा. म्हणजे आपल्या शरीरातील पोटामध्ये, आतड्यांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये, तर युटेरसमध्ये या मसल्स असतात ज्या स्मूथ मसल असतात. देअर मोमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. यांची मोमेंट ही हळू असते आणि अनैच्छिक असते. व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी विच आर रिमेन क्वाईट अनवेअर आर कॅरीड आउट बाय धीज स्पेशल मसल्स. म्हणजे बघा आपल्या शरीराचे विविध कार्य हे काही विशिष्ट मसल्सने होतात की जे आपल्याला माहीत नसतात. हाऊ डू मसल्स परफॉर्म देअर फंक्शन. तर मसल्स या त्यांचे कार्य कसे करतात ते आपण होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट एल्बो. म्हणजे आपलं हा आर्म घ्या की ज्या एल्बोमध्ये 180 डिग्रीमध्ये त्याला धरायचं आहे समोर. विदाउट क्लोजिंग युअर फिस्ट म्हणजे तुमचे मूठ बांधू नका. बिहाइंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री. बेंड द आर्म. आपला आर्म पुन्हा 90 अंशामध्ये त्याला बेंड करा. टच द शोल्डर विथ युअर फिंगर ऑन सेम साईड. आपल्या बोटांनी आपल्या शोल्डरला टच करा. मसल्स ऑफ विच पार्ट ऑफ युअर आर्म कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ड्युरिंग द अबोव 3 ॲक्शन्स. वरील क्रिया केल्यानंतर तुमच्या कोणत्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाल्या म्हणजे आकुंचन आणि प्रसरण पावल्या. मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप. तर आपण जर पाहिलं तर आपल्या ज्या आर्मच्या मसल आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप्स. ज्या मसल्स आहेत आपल्या शरीरातल्या त्या ग्रुपमध्ये कार्य करतात. वेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. जेव्हा काही मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तर दुसऱ्या मसल्स त्याच्या अपोजिट साईडच्या रिलॅक्स होतात. दिस इज हाऊ मसल्स हेल्प इन द प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ द व्हेरियस फंक्शन्स ऑफ आवर बॉडी. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की ज्या मसल्स आहेत की आपल्या शरीराचे विविध कार्य करू शकतात. द मसल्स ऑन द फ्रंट ऑफ द बोन इन आवर अप्पर आर्म इज कॉल्ड बायसेप्स. आपल्या मसल्सच्या ज्या वरच्या बाजूची जी अप्पर आर्म असते त्याला आपण बायसेप म्हणतो. द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड ट्रायसेप. आपल्या मसल जी पाठीमागची जी मसल आहे तिला ट्रायसेप म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅपन इफ द कार्डियक मसल डू नॉट मूव्ह. जर कार्डियक मसल जर हालचाल नाही झाली तर काय होईल. कार्डियक मसल जर हालचाल नाही झाली तर आपलं हृदय आकुंचन प्रसरण पावणार नाही. आवर हार्ट कॅन नॉट रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट. फूड एंटर्स द स्टमक अँड द स्टमक मसल डू नॉट मूव्ह. जर अन्न आपल्या पोटामध्ये आलं आणि आपल्या जर मसल्स हालचाल नाही केली तर काय होईल. तर आपलं अन्नपचन होणार नाही. डायजेशन प्रोसेस स्टॉप्स. आता इथं बघा मसल्स ऑफ इन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी इथं दिलेले आहे. चेस्ट मसल दाखवलेले आहे इथं. त्याच्यानंतर डेल्टॉइड आहे इथं. त्याच्यानंतर अबडॉमिनल मसल दाखवलेले आहे बघा इथं. अबडॉमिनल म्हणजे पोटातले. बायसेप्स आणि फ्लेक्झॉर्स मसल दाखवलेले आहे. क्वाड्रिसेप्स आणि फ्लेक्झॉर्स मसल दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे हे मसल्स डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी मसल्स इन वेगवेगळ्या ठिकाणी कशा मसल्स आहेत ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट.
जे मसल्स आहेत आपल्या बॉडीच्या त्या मजबूत आणि इफिशियंट असल्या पाहिजे. आवर डाएट मसल इन्क्लूड्स प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट क्वांटिटी. आपल्या दररोजच्या जेवणामध्ये प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे याचं प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे. फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल, यामुळे आपल्या शरीरातील मसल्स यांची वाढ होईल आणि त्या जिथं मसल्स कमी जिथं वाढतील मसल्स. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज. आपण त्या मसल्सची जर चांगल्या ठेवायची असेल तर आपण एक्सरसाइज करायला पाहिजे. इट मेक्स द मसल्स स्ट्रॉंग. याच्यामुळे मसल्स स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात व्यायाम केल्यामुळे. वी मस्ट सीट विथ स्ट्रेट बॅक. आपण कधी पण पाठ ताट करून बसायला पाहिजे. अँड नॉट विथ द बॅक हंच ऑर बेंट. आणि आपलं पाठ ही कधी बेंट व्हायला नको, वाकायला नाही पाहिजे बाहेर अशी. तर अदरवाईज ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द स्ट्रक्चर ऑफ द व्हर्टिब्रेट. आपले जे पाठीचे मणके आहेत, व्हर्टिब्रा आहे, या व्हर्टिब्रामध्ये पाठीच्या त्याच्यामध्ये बदल घडून येतात. मसल्स इन द शोल्डर अँड बॅक बिगिन टू हर्ट. याच्यामुळे पाठीमध्ये ताट न बसल्यामुळे आपल्या पाठीच्या आणि हातामधले जे आपल्या आर्ममधले शोल्डरमधले जे मसल्स आहेत त्याला इजा पोहोचते. डिसऑर्डर ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम मे ऑल्सो अराईज. याच्यामुळे आपल्या व्हर्टिब्रल कॉलमला डिसऑर्डर होते. याच्यामुळे आपल्या व्हर्टिब्रल कॉलम हा दुखायला लागतो. ड्युरिंग एक्सरसाइज मोमेंट ऑफ द हर्ट मसल्स बिकॉज मोर रॅपिड. तर आपल्या एक्सरसाइज केल्यामुळे दररोज आपल्या मसल्स रॅपिड होतात, म्हणजे जलद गतीने कार्य करायला लागतात. रॅपिड ब्रीथिंग टू बिकम्स फास्टर. एन्श्युअर अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. तर आपल्या श्वासोश्वास हा फास्ट होतो. आपल्या शरीराला ऑक्सिजन आणि न्यूट्रियन्स विविध शरीरामध्ये विविध भागामध्ये पोहोचवण्याचं कार्य व्यवस्थित चालतं. त्यासाठी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम जर केला तर मसल्सचे कार्य चांगलं चालतं. आता आपण बघणार आहोत डू यू नो. द स्टडी ऑफ मसल इज कॉल्ड मायोलॉजी. म्हणजे जी मसल्सची जी स्टडी केली जाते, ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्या शास्त्राला मायोलॉजी म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ द मसल. द लार्जेस्ट मसल्स ऑफ आवर बॉडी इज इन द थाय. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन पावणे ही आपल्या मसल्सची प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे. आणि आपल्या मांडीमध्ये सगळ्यात मोठी मसल आहे. द स्मॉलेस्ट मसल इज अटॅच टू बोन इन इयर कॉल्ड स्टेप्स. आपल्या कानामध्ये सगळ्यात लहान मसल आहे, तिला स्टेप्स असं नाव दिलेलं आहे. आता बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण शिकणार आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टीम. व्हॉट हॅपन टू द फूड. व्हॉट हॅपन टू द फूड वी ईट इनसाइड आवर बॉडी. तर आपण जे अन्न खातो त्याचं आपल्या शरीरामध्ये जाऊन काय होतं, तर त्याचं आपल्या शरीरामध्ये जाऊन त्याचं अन्नपचन होतं. आणि अन्नपचन झाल्यानंतर ते आपलं पचन झालेले अन्न आपल्या रक्तामध्ये मिसळतं आणि रक्त. डज दिस फूड मिक्स ॲज इट इज विथ द ब्लड. आपण जे अन्न खातो ते जसंच्या तसं रक्तामध्ये मिसळतं का? नाही. नो, इट कॅन नॉट मिक्स ॲज इट इज. ते तशा प्रकारे एक डायरेक्टली रक्तामध्ये मिसळत नाही, तर त्याचा पचन होतं आणि पचन झाल्यानंतर मग ते रक्तामध्ये त्याचे आवश्यक घटक मिसळले जातात. आता बघा पुढचा आहे कन्व्हर्जन ऑफ फूड इंटू अ सोल्युबल फॉर्म अँड इट्स अब्झॉर्प्शन इंटू ब्लड इज कॉल्ड डायजेशन. आता कन्व्हर्जन ऑफ फूड इंटू सोल्युबल म्हणजे जे अन्न आहे त्याचं सोल्युबल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं आणि अब्झॉर्प्शन इंटू ब्लडमध्ये त्याचं अब्झॉर्प्शन होतं, त्याला आपण डायजेशन असं म्हणतो. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ
alimentary canal and digestive glands. The total length of alimentary canal is about 9 meters. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ॲलिमेंटरी कॅनल आहे आणि डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत. म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननलिका आहे आणि ग्रंथी आहेत. डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे ग्रंथी आहेत आपल्या शरीरामध्ये. द ॲलिमेंटरी कॅनलची लांबी 9 मीटर आहे. इट्स मेन पार्ट्स आर द माउथ, फॅरिंग्स, आयसोफोगस, स्टमक, द स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याची तिच्यामध्ये माउथ, फॅरिंग्स, आयसोफोगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि ॲनस हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत. द सॅलिव्हरी ग्लँड्स, लिव्हर अँड पँक्रीज आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स कनेक्टेड टू द ॲलिमेंटरी कॅनल. सॅलिव्हरी ग्लँड, लिव्हर आणि पँक्रीज हे या डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत. डायजेस्टिव्ह म्हणजे अन्नपचन होणाऱ्या ग्रंथी आहेत की ज्या ॲलिमेंटरी कॅनलला अटॅच झालेल्या आहेत. डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ द डायजेशन. आपल्या शरीरातले डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळे जे ऑर्गन आहे ते ऑर्गन अन्नपचन क्रियेचे वेगवेगळे कार्य करतात. देअर आर डिफरंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. तर इथं वेगवेगळ्या स्टेजेस आहे डायजेशनमध्ये ऑफ फूड अँड ॲट ईच स्टेज देअर इज अ डिफरंट ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि आपल्या अन्नपचन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, इंद्रिय आहेत, वेगवेगळे अवयव आहेत ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम विच परफॉर्म इट्स स्पेसिफिक रोल. प्रत्येक अवयव प्रत्येक ऑर्गन आपल्या शरीरातला त्याचं वेगवेगळं कार्य करीत असतो. लेट अस स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इच ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवाचा आपण आता अभ्यास करणार आहोत की जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये उपयोगाचे येतात. जसं फर्स्ट इथं पार्ट दिला त्याने टीथ. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ द टीथ इन द माउथ. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ द टीथ इन द माउथ. म्हणजे आपली डायजेशनची प्रक्रिया ही दातापासून सुरुवात झालेली आहे, तोंडामधील दातामध्ये. देअर आर 4 टाईप्स ऑफ टीथ, नेमली इन्सिसर, कॅनिन्स, प्रीमोलार्स अँड मोलार्स. आपल्याला 4 प्रकारचे दात आहे आपल्या शरीरामध्ये. त्यांचं नाव आहे इन्सिसर्स, कॅनियन्स, प्रीमोलार अँड मोलार्स. ईच टाईप ऑफ टूथ हॅज अ स्पेसिफिक फंक्शन. प्रत्येक दाताचं वेगवेगळं कार्य आहे. ईच टूथ इज कवर्ड बाय हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. प्रत्येक दात हा एका हार्ड सबस्टन्सने तयार झाले, त्याला इनॅमल असं म्हणतात. इनॅमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम साल्ट. इनॅमल हा कॅल्शियम साल्टने तयार झालेला आहे. सॅलिवा कंटेन्स अँड एन्झाईम कॉल्ड टायलिन. आपली जी लाळ आहे त्याच्यामध्ये एक एन्झाईम आहे, त्याला टायलिन म्हणतात किंवा सॅलिव्हरी ॲमेलस म्हणतात. प्रायलिन कन्वर्ट्स स्टार्च इंटू शुगर कॉल्ड माल्टोज. जो प्रायलिन आहे तो आपल्या शरीरातील स्टार्च याला शुगरमध्ये कन्वर्ट करायचं काम करतो, त्याला आपण माल्टोज म्हणतो. त्याला यूज युअर ब्रेन पॉवर. ड्युरिंग डायजेशन डज ऑल द फूड we have eaten get converted into useful nutritive substance? No. All the food during the digestions does not convert into useful nutrient substance. म्हणजे पूर्ण अन्न आपण खाल्लेलं पचन होत नाही, तर त्यातील काही अन्न पचन वेस्ट होतं. माय फ्रेंड द इंटरनेट इथे दिलेलं आहे. एन्झाईम्स बघा, लर्न अ न्यू वर्ड. एन्झाईम्स आर द एन्झाईम्स म्हणजे काय आपण ते बघूया. एन्झाईम्स आर सबस्टन्स सिक्रेटेड इन द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम
एन्झाईम्स म्हणजे असा एक सबस्टन्स आहे, पदार्थ आहे जो आपल्या शरीरामध्ये बाहेर टाकलेला असतो, विच ब्रिंग अबाउट स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. त्याच्यामुळं शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया घडतात. दे ॲक्ट ॲज कॅटलिस्ट, ते कॅटलिस्टचं कार्य करतात. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रिंग अबाउट चेंजेस इन द फूड मटेरियल. जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात ते आपल्या अन्नामध्ये, आपलं जे अन्न खातो त्यामध्ये बदल घडवून आणतात. मेटाबॉलिक प्रोसेसेस आर इम्पॉसिबल विथाऊट एन्झाईम्स. आपल्या शरीरामध्ये ज्या मेटाबॉलिक प्रोसेस होतात त्या एन्झाईमशिवाय शक्य नाही. एन्झाईम्स आर द स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन्स. एन्झाईम्स हे आपल्या शरीरातील एक प्रोटीन्स आहे. दे आर मोस्ट ॲक्टिव्ह ॲट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आपल्या नॉर्मल बॉडी टेम्परेचरला ते ॲक्टिव्ह असतात. आता बघा इथं माय फ्रेंड इंटरनेट दिलं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस ऑर्गन सिस्टीम फ्रॉम द वेबसाईट www.livescience.com and www.innerbody.com. आपल्या शरीरातील जी ऑर्गन सिस्टीम आहे त्याची माहिती आपल्याला या वेबसाईटवर मिळू शकते. तुम्ही त्याची माहिती मिळवा आणि वहीमध्ये लिहून काढा. याच्यामुळे तुम्हाला बरीच माहिती मिळेल. आता बघा इथं दिलेलं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट दिलेले आहे आणि ही जी फिगर आहे ही डायजेस्टिव्ह सिस्टीमची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट कोणते आहेत ते आपण आता बघणार आहोत. आता बघा पहिलं आहे माउथ. डायजेशन ऑफ फूड begins in the mouth. Food is chewed with the help of teeth into very small pieces. तर आपल्या डायजेशन म्हणजे अन्नपचनाची प्रक्रिया ही तोंडापासून सुरू होते. तर तोंडामध्ये आपलं अन्न बारीक चावल्या जातं दाताच्या मदतीने आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात. त्याच्यानंतर आहे सॅलिव्हरी ग्लँड शिकणं. सॅलिव्हा इज प्रोड्यूस इन द सॅलिव्हरी ग्लँड्स इन द माउथ कॅव्हिटी. आपल्या सॅलिव्हा म्हणजे लाळ. आपल्या तोंडामध्ये जी लाळ येते ती लाळ आपल्या अन्नामध्ये तोंडामधील अन्नामध्ये मिसळली जाते. लोकेटेड इन द फ्रंट ऑफ द इयर्स नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग. आपल्या ह्या ज्या सॅलिव्हरी ग्लँड आहे म्हणजे लाळ ग्रंथी आहेत या आपल्या कानाच्या समोर आणि फॅरिंग्सच्या मध्ये आणि आपल्या जिभेच्या खाली, जीभ म्हणजे टंगच्या खाली असतात. इट इज कॅरीड टू द माउथ व्हाया डक्ट्स. त्याच्यानंतर तिथून त्या आपल्या तोंडापर्यंत पोचल्या जातात. इट इज मिक्स विथ फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चेविंग. ह्या लाळ जी तयार झालेली आहे सॅलिव्हरी ग्लँडपासून ती आपलं अन्न ज्यावेळेस आपण चावतो, ज्यावेळेस दाताने चावत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ती मिक्स होते, एकत्र येते. आता बघा पुढं आहे फॅरिंग्स किंवा थ्रोट. थ्रोट म्हणजे घसा. द आयसोफोगस अँड ट्रॅकिया ओपन इन टू द फॅरिंग्स. आपला आयसोफोगस किंवा ट्रॅकिया जो आहे तो आपल्या फॅरिंग्समध्ये उघडतो. आता पुढचा आहे आयसोफोगस. इथं दिलेला आहे इट इज द ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. आता ही जी इथं दाखवलेली आयसोफोगस इथं ही आपल्या पोटापर्यंत गेलेली आहे. इट पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. याच्यामधून या आयसोफोगसमधून अन्न हे पोटापर्यंत पोचवलं जातं. आता बघा इथं पुढचं दिलेलं आहे लिव्हर. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. लिव्हर हे आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं ग्रंथी आहे आपल्या शरीरातील. इट हॅज रिच सप्लाय ऑफ ब्लड. त्याला रक्ताचा पुरवठा असतो. इट इज मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. याच्यामध्ये लिव्हरमध्ये ग्लुकोजचं स्टोरेज असतं. द गॉल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. जी गॉल ब्लॅडर आहे ती आपल्या लिव्हरच्या खाली साठवली असते. इट स्टोर्स द बाईल द डायजेस्टिव्ह ज्युसेस.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लिव्हरमध्ये बाईल नावाचा एक डायजेस्टिव्ह ज्यूस आहे, म्हणजे अन्नपचनाचा जो ज्यूस आहे, रस आहे, तो रस त्याच्यामध्ये बाईल नावाचा साठवला जातो. सिक्रेटेड बाय द लिव्हर. व्हेन द बाईल इज कॅरीड इन टू स्मॉल इंटेस्टाईन, इट मिक्सेस विथ द फूड देअर अँड हेल्प्स इन द डायजेशन ऑफ फॅट्स. बाईल कंटेन्स बाईल साल्ट्स. तर हे जे बाईल आहे, हे बाईल नावाचा जो ज्यूस आहे हा लिव्हरमध्ये तयार झालेला, हा जेव्हा लहान आतड्यांमध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा जातो, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर तो अन्नामध्ये मिसळतो तिथं, आणि अन्नामध्ये मिसळून तो खाली जातो, आणि त्याच्यामुळं त्याच्या फॅट्स जे आहे ते फॅट्सचं अन्नपचन होण्यासाठी मदत उपयोगी येतो. तर बाईलमध्ये बाईल साल्ट असतं. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत पँक्रीज. द पँक्रीज सिक्रेट्स द पँक्रेटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स. पँक्रीजमध्ये पँक्रेटिक ज्यूस असतो, त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात. आता पुढं आहे स्टमक. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड स्टमक. म्हणजे एक पिशवीसारखा जो भाग आहे, इथं दाखवला आहे बघा, हा भाग, हे तर याला आपण स्टमक असं म्हणतो. देन गॅस्ट्रिक ग्लँड्स आर ऑफ स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. ज्या गॅस्ट्रिक ग्लँड असतात, म्हणजे गॅस्ट्रिक नावाच्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथी काय करतात, एक रस सिक्रेट करतात, बाहेर टाकतात. त्या म्हणजे ज्यूस, एक त्याला रस म्हणजे ज्यूस, तो ज्यूस गॅस्ट्रिक ज्यूस त्यात टाकला जातो. फूड दॅट हॅज एंटर्ड स्टमक इज चर्न. जे अन्न पोटामध्ये येतं ते बारीक केल्या जातं तिथं. त्याचं these 3 components of the gastric juice, namely hydrochloric acid, pepin and mucus, are mixed with food here and it becomes acidic. तर हे जे गॅस्ट्रिक ज्यूस आहे याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, पेप्सिन असतं आणि म्युकस असतो, आणि याच्यामुळं हे सर्व एकत्र झाले की ते आपल्या अन्नामध्ये मिसळतात आणि त्यामुळे आपलं अन्न हे ॲसिडिक बनतं. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. आपले जे प्रोटीन्स आहे ते आपल्या स्टमकमध्ये, पोटामध्ये डायजेस्ट केले जातात ड्यू टू द चर्निंग अँड ॲक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. आपल्या पोटामध्ये अन्न चर्न केलं जातं आणि गॅस्ट्रिक ज्यूसमुळे फूड बिकम्स अ सेमी सॉलिड स्लरी विच इज स्लोली पुश इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. नंतर याच्यामुळे आपलं जे अन्न आहे ते अतिशय पातळ बनतं, स्लरी बनतं, आणि त्याच्यानंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पाठवलं जातं. तर असं हे स्टमकचं कार्य आहे. स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतो. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस अन्नामध्ये मिसळल्यामुळे आपण ते ॲसिडिक बनतं. ॲसिडिक बनल्यानंतर ते पुढे जातं. त्याच्यामध्ये अन्न पोटामध्ये बारीक होतं आणि बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्लरी टाईप ते तयार होतं आणि त्याच्यानंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. आता आपण बघणार आहोत स्मॉल इंटेस्टाईन. द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 सेंटीमीटर लॉंग. जे स्मॉल इंटेस्टाईन आहे म्हणजे लहान आतडं आहे ते 6 मीटर लॉंग आहे, लांबीचं आहे. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड अब्झॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस हिअर. जास्तीत जास्त अन्न पचन होण्याची क्रिया ही स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होते. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. 3 प्रकारचे ज्यूस इथं अन्नासोबत मिसळले जातात. आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये अब्झॉर्प्शन इनटू द ब्लड ऑफ न्यूट्रिएंट्स obtained by digestion of, food also occurs in the small intestine.
तर जे न्यूट्रिएंट्स तयार झालेले मग अन्नपचन झाल्यानंतर ते अन्नपचन झाल्यानंतर तयार झालेले न्यूट्रिएंट्स हे रक्तामध्ये मिसळण्याचं कार्यसुद्धा हे स्मॉल इंटेस्टाईनमध्येच होतं. लार्ज इंटेस्टाईन्स आता आपण बघणार आहोत. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. आपलं लार्ज इंटेस्टाईन हे 1.5 मीटर लांबीचं आहे. ओनली वॉटर इज ऑब्झॉर्ड इन द लार्ज इंटेस्टाईन. जे पाणी आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये ऑब्झर्व केलं जातं. अ स्मॉल पार्ट कॉल्ड अपेंडिक्स इज अटॅच टू द पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. आपल्या मोठ्या आतड्यांच्या एका टोकाला जे अपेंडिक्स अटॅच असतो. अंडर अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन enter the large intestine and undigested material is thrown out of the body through the anus. जे अनडायजेस्टेड फूड असतं ते स्मॉल इंटेस्टाईनमधून लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतं आणि नंतर ते जे अनडायजेस्टेड फूड असतं, जे अन्न पचन न झालेलं अन्न जे असतं ते अन्न आपण ॲनसद्वारे बाहेर टाकतो. तर अशा प्रकारे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे पार्ट आपण इथं अभ्यास केलेला आहे. आता आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट ग्लँड्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, देअर सिक्रेशन अँड फंक्शन्स. तर डायजेस्टिव्ह आपल्या कोणकोणत्या ग्लँड आहेत आपल्या शरीरामध्ये ते आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यांचे सिक्रेशन काय आणि त्याचं कार्य काय ते आपण बघणार आहोत. आता बघा इथे माऊथ म्हणजे तोंडामध्ये सॅलिव्हरी ग्लँड असतात. सॅलिवा टायलिन नावाचा त्याचं सिक्रेशन ज्यूस सिक्रेट करतात. त्या कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इंटू माल्टोज हे त्याचं कार्य आहे. त्याच्यानंतर स्टमक पोटामध्ये गॅस्ट्रिक वाल असते, तिथं गॅस्ट्रिक ज्यूस असतो. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, पेप्सिन असतं आणि म्युकस असतो. तर टू मेक द फूड ॲसिडिक ब्रेक डाऊन द प्रोटीन्स टू प्रोटेक्ट द इनर लायनिंग ऑफ द स्टमक फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर इथे एवढ्या प्रकारचं कार्य चालतं. इथे अन्न ॲसिडिक केलं जातं, प्रोटीन्सला ते प्रोटीनचे तुकडे तुकडे केले जातात आणि आपल्या पोटातील आतील त्वचा ही हायड्रोक्लोरिक ॲसिड बसून इथं सुरक्षित ठेवली जाते. त्याच्यानंतर पुढचा बघा लिव्हर आहे. लिव्हरमध्ये बाईल नावाचा ज्यूस तयार होतो. याचं कार्य आहे टू मेक द फूड अल्कलाईन. त्याच्यामुळं अन्न हे अल्कलाईन बनतं. टू कन्वर्ट द लार्ज फॅट पार्टिकल्स इंटू स्मॉल वन्स. जे फॅट पार्टिकल आहे ते स्मॉल पार्टिकल्समध्ये कन्वर्ट केलं, त्याला इम्युल्सिफिकेशन ऑफ फॅट्स असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे पॅन्क्रिज ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूस, ट्रॅप्सिल, लिपेस आणि ॲमिलेस हे या ज्यूसमध्ये असतं. पॅन्क्रियाटिक ज्यूसमध्ये त्याचं कार्य असं आहे टू कन्वर्ट प्रोटीन इंटू अमिनो ॲसिड्स. आपल्या शरीरातले जे प्रोटीन्स आहे ते अमिनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट करायचं काम इथं केलं जातं. टू कन्वर्ट द फूड फॅट इंटू फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल. आपल्या शरीरातील जे फॅट आहे ते फॅटी ॲसिड्समध्ये ग्लिसरॉलमध्ये कन्वर्ट करायचं कार्य करतं. टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू सिम्पल शुगर्स. जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहे ते सिम्पल शुगरमध्ये कन्वर्ट करायचं कार्य करतं. स्मॉल इंटेस्टाईन हे इंटेस्टिनल ज्यूस आहे. छोट्या आतड्यांमध्ये इंटेस्टिनल ज्यूस आहे. याचं कार्य असं आहे टू कन्वर्ट प्रोटीन इंटू अमिनो ॲसिड्स. प्रोटीन्सला अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात. टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इंटू ग्लुकोज. कार्बोहायड्रेटला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतात. टू कन्वर्ट फॅट्स इंटू फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल. जे फॅट आहे त्याला फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉलमध्ये कन्वर्ट करायचं कार्य स्मॉल इंटेस्टाईनमध्ये चालतं. तर इथं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड देअर सिक्रेशन अँड या ग्लँड आहेत आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्याचं कार्य बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत आर वी पुटिंग आवर हेल्थ ॲट रिस्क. फिजिकली हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हे आपलं म्हणजे आरोग्य चांगलं राहणं याच्यासाठी आपलं व्यक्तिमत्व चांगलं ठेवण्यासाठी हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. वेन ऑल आवर ऑर्गन सिस्टीम फंक्शन प्रॉपरली. ज्यावेळेस आपल्या शरीरातले सर्व
अवयव व्यवस्थित कार्य करतात, इंद्रिय व्यवस्थित कार्य करतात. वी से दॅट वी आर इन गुड हेल्थ. त्यावेळेस आपण म्हणतो आपलं आरोग्य चांगलं आहे. वी हाऊएव्हर हार्मफुल हॅबिट्स लाईक स्मोकिंग, चेविंग ऑफ टोबॅको, ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल अफेक्ट आवर हेल्थ ॲडव्हर्सली. आपल्या ज्या काही वाईट सवयी आहेत, जशा स्मोकिंग म्हणजे सिगारेट पिणे, तंबाखू खाणे, दारू पिणे, ज्याला आपण ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल म्हणतो, त्याच्या आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. इफेक्ट ऑफ टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग ऑन द डायजेस्टिव्ह सिस्टम. आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात या सर्वांचे हे आपण इथे बघणार आहोत. इफ वी कन्झ्युम एनी टोबॅको प्रोडक्ट, द माउथ, फेरिंग्स, alimentary canal and other organs of the digestive system cannot function properly. आपण जर तंबाखू खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये असलेली ॲलिमेंटरी कॅनल, त्याच्यानंतर डायजेस्ट सिस्टीम हे व्यवस्थितपणे कार्य करू शकत नाही. इट कॉजेस प्रॉब्लेम लाईक ओमेटिंग, न्यूसिया अँड हेडॅक. याच्यामुळं आपल्याला उलटी होणे, डोके दुखणे अशा प्रकारचे त्रास होतात. बिसाइड्स टोबॅको पार्टिकल्स स्टिक टू द टीथ, गम्स अँड स्किन ऑफ द माउथ कॅव्हिटी अँड स्लोली कॉज इंजुरी टू दोज पार्ट रिझल्टिंग इन दिअर डिसफंक्शन्स. आपल्या शरीरामध्ये जे तंबाखू खाल्ल्यामुळे दात, हिरड्या आणि त्वचा, तोंडाची त्वचा याच्यामध्ये जी कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये त्याला जखम तयार होते आणि त्याच्यामुळे डिसफंक्शन म्हणजे व्यवस्थित कार्य हे अवयव व्यवस्थित कार्य करत नाही आणि हे बॉडी पार्ट्स व्यवस्थित कार्य करतात. दिस कॉजेस स्वेलिंग ऑफ द गम्स अँड पेन व्हेन मुव्हिंग द जॉज. याच्यामुळं आपल्या हिरड्यांमध्ये रक्त वाहणे अशा प्रकारची क्रिया घडते आणि त्याचप्रमाणे आपल्या जेव्हा जबडा उघडणे बंद होणे ही जी मूवमेंट होते त्यावेळेस आपल्याला पेन्स होतात, वेदना होतात, त्रास होतो. द फॅरिंग्स अँड इंटेस्टाईन बिकम्स इन्फ्लॅम अँड कंडिशन फर्दर प्रोग्रेसेस इन टू कॅन्सर लिडिंग द डेथ. द फॅरिंग्स आणि इंटेस्टाईन याच्यामुळे कार्य करणं इंजुरी होते आणि कंडिशन फर्दर प्रोग्रेस इन टू याच्यानंतर या तंबाखूमुळे फॅरिंग्स आणि इंटेस्टाईनला इजा पोहोचते आणि आपल्याला कॅन्सरसारखा आजार निर्माण होतो आणि त्यामुळे आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मग आता आपला माय रोल, मग आपण काय कार्य करायचं आहे? मेकिंग पिक्चर्स ऑफ स्लोगन अगेन्स्ट टोबॅको कन्झम्पशन, स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल एक्सेट्रा अँड डिस्प्लेइंग देम इन द क्लासरूम अँड द नेबरहूड. कीपिंग अ वॉच ऑन वेदर वन्स सराउंडिंग आर टोबॅको फ्री. ज्यावेळेस आपण आपला रोल काय तर आपण अशा प्रकारचे चित्र तयार करायचे, पोस्टर तयार करायचे, स्लोगन म्हणजे तयार करायचे आहेत की ज्यातून आपल्याला तंबाखू खाणे, सिगरेट पिणे, दारू पिणे अशा प्रकारचे कार्य करू नये यासाठी वर्गामध्ये आपल्या शेजारी वगैरे हे चित्र दाखवले पाहिजे. कीपिंग अ वॉच ऑन द वेदर वन सराउंडिंग आर टोबॅको फ्री. आपण नेहमी आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला नेहमी वॉच केलं पाहिजे की आपण टोबॅको फ्री म्हणजे तंबाखू मुक्त आपल्या आजूबाजूचं सराउंडिंग कसं होईल याच्यावर काळजी घेतली पाहिजे. कंपोजिंग अँड ओथ अगेन्स्ट ॲडिक्शन अँड टेकिंग द ओथ इन द क्लास अँड ऑल्सो ड्युरिंग असेंब्ली. तर making parents and teachers aware of such instances in the neighborhood. तर अशा प्रकारचे कृती आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला होणार नाही, शेजारी वगैरे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे कोणी तंबाखू पिणे, त्याच्यानंतर स्मोकिंग करणे, सिगरेट पिणे, दारू पिणे अशा प्रकारच्या कृती आपल्या आजूबाजूला होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आता बघा हे दिलं आहे 31 मे इज द वर्ल्ड नो टोबॅको डे. म्हणजे तंबाखूमुक्त दिन हा 31 मे हा दिवस साजरा केला जातो. अँड 7 एप्रिल इज वर्ल्ड हेल्थ डे. आणि जागतिक आरोग्य दिन आज 7 एप्रिल आहे, 7 एप्रिल आहे. आता बघा इथं आपल्याला काही
प्रश्न उत्तर दिलेले आहेत, ते प्रश्न उत्तर तुम्हाला सोडवायचे आहेत. तर फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. याच्यामध्ये लिहिलं आहे फिल इन द ब्लँक्स विथ द राईट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. द प्रोसेस ऑफ डायजेशन स्टार्ट्स फ्रॉम द माउथ. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे त्यांनी आयलिड्स हॅव व्हॉलंटरी मसल्स. थर्ड आय सी आय डॅश इज नॉट फंक्शन ऑफ द मस्क्युलर सिस्टीम. Production of blood cells is not the work of is not a function of muscular system. Muscles of the heart are cardiac muscles. The pushing forward the food that has been chewed is the function of the esophagus. आता त्याच्यानंतर पुढं तुम्हाला दिलं बघा फाइंड अ मॅच फॉर मी. आता इथं जोड्या लावायला दिलेले आहे. कार्डियक मसल वी नेवर फील टायर्ड. त्याच्यानंतर दिलं आहे आर थॉट अबाउट मसल्स चेविंग मोमेंट्स ऑफ जॉज. त्याच्यानंतर थर्ड आहे पेप्सिनचं कार्य एन्झाईम ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. त्याच्यानंतर आहे क्रॅम्प्स दिले अनकंट्रोल अँड पेनफुल कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. त्याच्यानंतर स्केलेटन सिस्टीम दिलेला आहे. ऑलवेज फंक्शन इन पेअर्स. त्याच्यानंतर आपल्याला इथं हू इज टेलिंग लाय हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा टंग म्हणते माय टेस्ट बर्ड्स कॅन टेल ओनली स्वीट टेस्ट. इट इज टेलिंग टंग इज लाईंग. इट कॅन सेन्स ऑल द डिफरंट टेस्ट. म्हणजे टंग ही खोटं बोलते, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या चवी माहिती आहेत, फक्त तिला स्वीट टेस्ट माहीत नाही. लिव्हर आय एम द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. लिव्हर म्हणते मी लार्जेस्ट ग्लँड आहे बॉडीमध्ये. तर इट इज लिव्हर इज टेलिंग द ट्रूथ. लार्ज इंटेस्टाईन आय एम 7.5 मीटर लॉंग. लार्ज इंटेस्टाईन म्हणतं लार्ज इंटेस्टाईन इज लाईंग. इट इज 1.5 meter long only. Appendix, the digestion is impossible without me. Appendix is lying. It does not perform any function in the human body. Lungs, I play an important role in excretion. Lung is telling partial lie. It can perform function of excretion but not as important role as performed by kidney. आता पुढचं बघा गिव रिझन्स आहेत. फूड बिकम्स ॲसिडिक इन द स्टमक. तर याचा रिझन असा आहे द वॉल ऑफ द स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड्स दॅट प्रोड्यूस माइल्ड हायड्रोक्लोरिक ॲसिड ड्यू टू दिस द फूड बिकम्स ॲसिडिक इन द स्टमक. तर स्टमकमध्ये जो गॅस्ट्रिक ग्लँड असतात त्याच्यावरून गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होतो आणि त्याच्यापासून आपल्याला ॲसिडिक आपलं फूड जे आहे ते ॲसिडिक बनतं पोटामध्ये. पुढचा प्रश्न आहे कार्डियक मसल्स आर सेड टू बी इनव्हॉलंटरी मसल्स. द मसल्स ऑफ हार्ट डू नॉट फंक्शन अकॉर्डिंग टू आवर विल. दे कंटिन्युअसली वर्क थ्रू आउट द लाईफ टाईम बाय इनव्हॉलंटरी स्मूथ मसल्स. म्हणजे कार्डियक मसल हे आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही, तर त्या होल लाईफमध्ये त्यांच्या स्वयंप्रेरणेने ते कार्य करीत असतात, म्हणून त्याला इनव्हॉलंटरी मसल म्हणलेलं आहे. थर्ड आहे इंटॉक्सिकेटिंग ऑफ सबस्टन्स शुड नॉट बी कन्झ्युम्ड. कन्झ्युमिंग इंटॉक्सिकेटिंग ॲडिटिव्ह सबस्टन्स कॅन कॉज हार्म टू आवर हेल्थ. टोबॅको, स्मोकिंग, cigarettes, consuming alcohol are bad addictive habits. Some of these also cause cancer of various organs. The functioning of the system of the body is disturbed due to such habits. Therefore, intoxicating substance should not be consumed. तर आपण इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्स खायला नाही पाहिजे. युअर मसल्स शूड बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. द मसल्स ऑफ द बॉडी बिकम स्ट्रॉंग अँड हेल्दी ड्यू टू प्रॉपर प्रोटीनशियस डायट अँड एक्सरसाइज. With such muscles we can perform many activities. If the muscles are not healthy, there can be various painful problems. Therefore, the muscles should be strong and efficient.
याच्यामुळे आपले मसल स्ट्रॉंग आणि इफिशियंट असल्या पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे 5वा. आन्सर द फॉलोइंग. हाऊ मेनी टाइप्स ऑफ मसल्स आर देअर, विच आर दोज टाइप्स? देअर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स, स्केलेटल और व्हॉलंटरी मसल्स, कार्डियक मसल, स्मूथ और इनव्हॉलंटरी मसल्स. ह्या 3 टाईपच्या मसल्स आहेत. आता पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ ॲसिडिटी? व्हॉट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ ॲसिडिटी? ॲसिड इज प्रोड्यूस्ड बाय स्टमक. It is mild 0.5% HCl. If excess of acid is produced, it causes headache, hurt, burns, vomiting or skin rashes. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ॲसिडिक स्टमकमध्ये ॲसिड प्रोड्यूस होतं गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये, आणि त्याच्यामुळं त्याचं 0.5% असतं. तोपर्यंत ते माइल्ड असतं, पण जास्त जर ॲसिड प्रोड्यूस झालं तर त्याच्यामुळे हेडॅक, हर्ट, बर्न्स, व्हॉमिटिंग, स्किन रॅशेस अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. त्याच्यानंतर नेम द डिफरंट टाइप्स ऑफ टीथ. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ईच टाईप? आपल्या शरीराचे वेगवेगळ्या प्रकारचे टीथचे कार्य सांगा. देअर आर मेन 4 टाइप्स ऑफ टीथ. These are incisors, canines, premolars and molars. Incisor help in biting, breaking, smoothing into pieces or for peeling. Canines are not well developed in herbivorous animals and mans. They are basically for killing or prey. Premolars and molars help in chewing and grinding the food. तर अशा प्रकारे 4ही दातांचं कार्य आपण इथं पाहिलेलं आहे. आता बघा, स्केच अँड लेबल डायग्राम ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स. इथं डायजेस्टिव्ह सिस्टीमची फिगर काढायची आहे आणि ती तुमच्या ओन वर्ड्समध्ये डिस्क्राईब करायची. तर ती आपल्याला पुस्तकामध्ये बुक्समध्ये आपल्या पेज नंबर 85वर दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट दिलेला आहे, मेक अ चार्ट अबाउट मेंटेनिंग गुड हेल्थ. गुड हेल्थ मेंटेन करण्यासाठी एक चार्ट तयार करायचा आहे आणि डिझाईन अ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड प्रेझेंट इट इन द क्लास. तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं आहे आणि आपल्या क्लासमध्ये ते दाखवायचं आहे. तर हे 2 प्रोजेक्ट तुम्हाला दिलेले आहे, ते प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करायचे आहे. इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तर आपण पुढील चॅप्टर 13 चेंजेस फिजिकल अँड केमिकल हा चॅप्टर आपण शिकणार आहोत लेक्चर नंबर 22मध्ये. थँक्यू. हॅव अ गुड डे. हॅव अ नाईस डे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा,